काही क्षणांत इतिहास कायमचा बदलणार होता. सुरुंग तयार होते. आता प्रतीक्षा होती फक्त एका ठिणगीची. हे चिमाजी आप्पा, बाजीराव पेशव्यांचं बंधू. 2 वर्षांपासून ते वसईसाठी लढत होते. बुरुजांखाली तब्बल 13 सुरुंग पेरले होते. साओ सेबॅस्टियन आणि रेमेदियोस बुरुज दोन्ही आतून पोखरलेले होते. चिमाजी आप्पांनी बोटाने इशारा केला. फ्यूज पेटवली गेली, जमिनीतून सरकत गेली आणि क्षणार्धात भयंकर स्फोट झाला. दोन्ही बुरुज कोसळले. काही सुरुंग उशिरा फुटले. गोंधळ उडाला. तरीही मराठे हर हर महादेव, हर महादेव म्हणत घुसले. घोडदळ, आरमार, पायदळ सगळे एकत्र आले. काही आठवड्यांच्या निकराच्या झुंजीनंतर वसई किल्ला मराठ्यांच्या हाती आला. 23 मे 1739 भगवा वसईवर फडकला. हा विजय फक्त एका किल्ल्याचा नव्हता, तो स्वराज्याच्या सामर्थ्याचा होता.